जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण बेसिक अंकगणिताची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यातला आपण घातांक आणि करणे नावाचा टॉपिक बघत आहे. या टॉपिक वरचे या अगोदर आपण 2 पार्ट बघितलेत. पार्ट 1 मध्ये आपण सगळे घातांक आणि करणीचे नियम बघितलेले आहेत. म्हणजे गणित सोडवताना आपल्याला कशाची गरज पडणार आहे ते आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितले. आपण काल दुसरा पार्ट बघितला. त्या पार्ट मध्ये मित्रांनो एकदम बेसिक सुरुवातीची गणित बघितलेली. तर आता आपण काय करायचंय, तिथून पुढे आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय. तर बघा, ज्या विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघतात तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहेत. तर ते दोन्ही पार्ट बघून घ्या, तरच तुम्हाला इथून पुढच्या जे काही एक्झाम्पल आपण घेणार आहे ते सगळी समजतील. ठीक आहे, आता पण समजणार, पण अजून चांगल्या पद्धतीने जर तुला वाटत असं समजावं तर तेवढं काय करायचं, ते 2 व्हिडिओ बघ, म्हणजे तुला कुठं काय अडचण येणार नाही. बघ, आता आपण काय करूया, स्टार्ट करू. बघा, तुमच्या समोर एक्झाम्पल दिले. काय दिले? 8 चा घातांक 2 आणि परत कंसाचा घातांक 3 गुणिले परत 8 चा घातांक 3 आणि त्याच्या बाहेर 4 आहे. सेम खाली काहीतरी दिले 8 चा 2, म्हणजे सगळं 8 मध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही. मग भावड्या, तुला आपण नियम सांगितलेला, कुठला नियम होता बघ? असं सांगितलेलं, ए चा घातांक यम आणि कंसाच्या बाहेर जर n असेल तर या दोघांचा डायरेक्ट गुणाकार होतो, असा नियम होता भावा. हा नियम आहे, येते लक्षात? मग आता ह्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. तर बघ मग काय होईल, 8 ला 8 जसंच्या तसं ह्या नियमानुसार ह्या दोघांचा काय होईल, गुणाकार. मग बेत्रिक काय ते असते 6 गुणिले 8 ला 8 जसं तसं चारित्रिकम किती असते 12 आणि छेदामध्ये 8 ला 8 जसंच्या तसं आणि 9 दुनी काय झालं 18. परत आपण दुसरा एक नियम बघितला भावड्या, कुठला? ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक n, तर मध्ये पायासारखा आहे आणि इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. तर तू काय करतो, घातांकाची म्हणजे यम अधिक n ह्या दोघांची बेरीज होईल. येते लक्षात? मग सेम ह्याचा वापर करतोय मी. आता इथं वर दिसतंय, मला काय दिसतंय की बाबा 8 चा 6 आणि 8 चा 12 ह्या दोघांचा आधार घेऊन 8 चे 18 म्हणू शकतो. त्यामुळे मी डायरेक्ट काय करतो, ह्या 8 च्या 18 ला हे 8 चे 18 डायरेक्ट कटणार. मग भावा, वर काय नाही म्हणजे 1 आहे, खाली काय नाही म्हणजे 1 आहे. मग 1/1 काय असते 1. माझं उत्तर कुठे दिसते भावड्या? सी फॉर चंद्रमुखी. इकडे ये. आता काय दिलंय, आता जरा थोडं लक्ष दे भावा. ह्या प्रश्नामध्ये थोडा गफला झालाय. काय गफला झाला 1 मिनिट सांगतो. हे 52 नाही, हे 52 नाही, या 52च्या जागी असं दिलंय 5 चा घातांक 2 आणि त्याच्या डोक्यावर 2 असं आहे. ते काय केलंय, 5 चा घातांक 2 आणि त्याच्या घातांक डोक्यावर 2 दिलाय. सेम इथं असं आहे, 5 च्या डोक्यावर 3 आणि मग त्याच्या बाहेर 3 आहे आणि इथं 5 च्या डोक्यावर 4 आहे आणि त्याचा घातांक परत 4 आहे. मग भावा, आता मग ह्याला सोडू आपण. हे जरा थोडं मिस्टेक झाली. ठीक आहे, बघ मग लक्ष दे. आता माझा बाकीच तर तुला माहितच आहे काय करायचं असते ते. बघ, ह्या नियमानुसार काय होईल, 5 चा घातांक बेदुनी काय असते 4 गुणिले इकडं 5 चा घातांक 3 त्रिक काय असते, इथं वर केले बघ 9 छेदामध्ये 5 चा घातांक 4 चोक 16 बरोबर 5 चा घातांक यम अधिक 3. आपल्याला किंमत काढायची यम ची, आणि तो यम कसला आहे भावड्या? साधा सुद्धा यम नाही, तो कसला यम आहे, अधिक यम आहे. लास्ट लेक्चरला बोललो तुला, यम म्हणजे काहीच नाही, म्हणजे कसला असतोय, अधिक आहे. मग आता काय करणार, जेवढं कटतंय तेवढं काटूया. मग आता मागाशी केलं तसं एक काम कर, नियम सांगितलं ना आता इथं, ए चा यम गुणिले ए चा n बरोबर ए चा यम अधिक n. हे सारखं सारखं का लिहितोय, जेणेकरून डोक्यात फिट होईल म्हणून. ठीक आहे, परत सांगायली, व्हिडिओ बघितला नसेल पहिला पार्ट बघून ये, म्हणजे तुला कुठं काही अडचण येणार नाही. मग काय होईल, हे 5 ला 5 सारखा मध्ये गुणिले तर काय करतो, घातांकाची बेरीज. मग 9 4 13 झालं. मग मी काय म्हणतो, हे 13 ह्यातनं 13 कटले, मग इथं खाली किती राहिले 3. मग वर काय नाही म्हणजे काय असते बाबा, 1 आहे. छेदामध्ये 5 चा घातांक 3 आहे आणि इथं 5 चा घातांक यम अधिक 3 आहे. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची, यम ची काढायची, आणि यम वरच्या भागात आहे आणि हे 5 खाली आहे. मग काय करायचं, खालच्याला वर ढकलून द्यायचं. मग परत तुला मी दुसरा नियम सांगितलेला, 1/a चा घातांक यम
खाली जर घातांक अधिक मध्ये असेल तो जर वर गेला तर काय होतो वजा होतो म्हणजे ए चा घातांक काय होणार वजा यम होणार मग तसंच दाद्या हे 5/3 अधिक वर आल्यावर काय होईल वजा होणार आहे आणि इकडे 5 चा घातांक यम अधिक 3 मग तुला मी काल सांगितलं काय सांगितलं जर ह्यांचा बुडकासारखा मध्ये बरोबर चिन्ह तर शेंडासारखा म्हणजे पायासारखा मध्ये बरोबर चिन्ह असेल तर काय असते वरचे घातांक सारखे असतात मग काय करणार डायरेक्ट कार्यक्रम करून टाकायचं मग इथं मी लिहितो -3 बरोबर यम अधिक 3 मला किंमत कोणाची काढायची यम ची किंमत काढायची मग एकटा यम इथं तसाच ठेव मग हे -3 तिकडचं अधिक इकडे येऊन वजा होणार मग -3 आणि -3 काही जण तगे +6 म्हणतात त्यानं कोणाच तर ऐकलेलं आहे वजा वजा अधिक बाबा तसं नको म्हणून काय म्हणायचं दोघांचं समान चिन्ह आहे म्हणून बेरीज करतो आणि मोठ्या संख्ये चिन्ह पण आता इथं मोठी संख्या नाही दोन्ही सारखे त्या म्हणून जे आहे ते देऊन टाकायचं मग भाऊ यम ची किंमत काय आली -6 मग असं कुठं दिसतंय बघ बर जरा कुठं आहे डी डी फॉर कोण कोण पण घे पुढं आता इकडे लक्ष दे आता थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं सेम तसंच काहीतरी गफला झालाय दाद्या सांगतो काय झाले हे 73चा घन नाही हे असं आहे 7चा घन आणि त्याच्या डोक्यावर परत 3 आहे ठीक आहे तेवढं करेक्शन करा 49 आहे दाद्या 492 नाही काय ते 49चा वर्ग आणि मग त्याच्या बाहेर 4 आहे आणि हे 75 नसून 7चा घातांक 5 आणि त्याच्या डोक्यावर 5 आहे आणि हे काय आहे इथं काय आहे 7चा घातांक x अधिक 2 असं आहे ते ठीक आहे तेवढं करेक्शन करा आणि आता गणित सोडूया आपण बघा लक्ष द्या काय होईल आता नियम सांगितला त्या नियमानुसार काय होईल 7 ला 7 जसं आहे तसं आणि ह्या दोघाचा गुणाकार कर 3 त्रिक काय असते 9 मध्ये गुणिले परत इथं आता भाऊ इथं मी एक काम करतो स्टेप वाढवतो एक म्हणजे ही जी वर आहे ना ते डायरेक्ट खालच्या खाली करून टाकू मग हे 49 आहे ह्या 49 ला मी 7चा वर्ग म्हणणार आणि हे बाहेरचं 2 आणि त्याच्या बाहेरचं 4 तसंच ठेव मग हे काय झालं बघ जरा ह्या 49च्या जागी 7चा वर्ग आला त्याच्या बाहेर 2 आहे आणि मग त्याच्या बाहेर 4 आहे मी या सरसकट सगळ्याचा गुणाकार करतो भावा मग काय होतंय 7 ला जाग्यावर मग 2 दुनी 4 4 चौक किती असते 16 आणि खाली घेऊन यांना गोळा करून टाक मग काय होईल 7चा घातांक 5 5 25 मग बरोबर इकडं काय सांगितले बाबा इथं 7चा घातांक x अधिक 2 ओके मग आता मागाशी तिकडे केलं तर मागच्या गणितात तसं करूया आपण काय करणार 709 गुणले 716 तर हे 7 झाले 25 ह्यातनं 25 उडले वर खाली काय नाही म्हणजे आता 1 राहणार मग डायरेक्ट 1 लिहून टाकू का 1/1 काय असते 1 असते आणि इकडे झालं 7चा घातांक x अधिक 2 मग आता तू तर मागाशी म्हणला बुडका सारखा तर शेंडा सारखा पण इथं बुडका इकडं बुडका काय 1 मग आता तुला माहित आहे जवळ हे दोघांचा छेद नाही पायासारखा होत नाही तवर घातांकाला आपण इक्वेट करू शकत नाही मग काय करायचं लय सोपं आहे तुला एक दुसरा नियम सांगितलेला कुठल्याही संख्येचा घातांक 0 केले की उत्तर काय येतं भावा 1 येत असते कुठली पण संख्या घे आणि तिचा घातांक 0 कर डायरेक्ट काय असते मग तुला सांगितलं जिसका कोई नहीं होता उसका क्या होता है 1 होता है मग a चा घातांक 0 1 मग आता काय झालं मग मी काय करतोय ह्या 1 ला इथं 7 आहे म्हणून 7च्या भाषेत लिहितो काय लिहितो 7चा घातांक 0 बरोबर 7चा घातांक x अधिक 2 मग आता 7 ला 7 सारखं आहे तर वरचं दोघं सारखं झालं मग काय होणार 0 बरोबर x अधिक 2 मला x ची किंमत काढायची अधिक 2 तिकडे जाऊन वजा झाला 0 सोडून दे मग x ची किंमत काय झाली बाबा -2 कुठं दिसते सी फॉर कट्टाप्पा नेक्स्ट आता इकडे बघ नियम परत मागाचाच 11चा 2 आणि त्याच्या बाहेर 4 आणि त्या सरसकट सगळ्याचा गुणाकार करून टाकायचा बघ काय होतंय 11 2 चौक 8 8 संख्येत झालं 48 छेदामध्ये 11चा घातांक -9 होईल आणि इकडं 11चा घातांक 2m अधिक 6 येते लक्षात मग आता भावा
यम ची किंमत काढायची आणि यम आहे वरच्या भागात. मग काय करायचं, हे जे खाली दिसतंय ना ह्याला द्यायचं वर ढकलून. आणि आत्ताच सांगितलं काय, जर खाली घातांक अधिक असेल तर तो गेला वर तर वजा होतो, आणि खालीच घातांक वजा असेल तर हा घातांक वर गेला तर काय होतो भावा, अधिक होतो. म्हणून हे 11चा वजा 9 वर गेला की अधिक आहे, म्हणजे घातांक अधिक होतो पण वरच्या बरोबर गुणाकारात जातो. म्हणजे होणार काय, 11चा घातांक 48 मध्ये गुणिले होणार आणि हा वर जाऊन वजा 9चा अधिक 9 होणार. आणि इकडे बावड्या 11चा घातांक 2m अधिक 6 आहे. येते लक्षात. मग बघ आता पुढं. मग आता मी एक काम करतो. काय काम करतो, ह्या दोघांना आता माहित झाले नियम. पायासारखा मध्ये गुणिले तर घातांकाची काय असते बावड्या, बेरीज असते. मग काय झालं, 11चा घातांक झाला 57 आणि इकडे झाला 11चा घातांक 2m अधिक 6. भावांनो ह्या स्टेपा डायरेक्ट करायला बघायचंय, त्यावेळेस तुझा टाइम वाचणार आहे. ठीक आहे, तू काय करणार, एवढे बारीक 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 परत 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 करणार, मग त्रास होणार. आणि मग परत म्हणायचं पेपर लय सोपा आलता हो सर, पण काय झालं टाइम पुरला नाही. कसा पुरण, असं केलं तर काय हरकत नाही. मी कालच बोललोय, आपण एकदम बेसिक पासून सुरू केले दाद्या, त्यामुळे पहिल्यांदा कन्सेप्ट शिकून घे. एकदा कन्सेप्ट आली की मग गणिताची खापा खापा उडवायची. कसे, खापा खापा. मग बघ काय झालं, पायासारखा मध्ये बरोबर चिन्ह आहे तर घातांक सारखा असतो. मग काय होणार, हे इकडे खोपच्यात. मग काय झालं, 57 बरोबर 2m अधिक 6. मला यम ची किंमत काढायची म्हणून काय करायचं, यम ला मोकळा करायचा. पण डायरेक्ट यम ला हात घालता येत नाही, लांबच्या आधी पलीकडे पाठवायचं, म्हणजे तिकडच्या अलीकडे घ्यायचं. ठीक आहे, इकडचं असेल तर पलीकड, पलीकडचं असेल तर अलीकड. येते लक्षात. त्यामुळं काय होणार, हे 2m जाग्यावर, मग हे 57 आणि अधिक 6 इकडे येऊन वजा होणार. मग झालं काय, 2m बरोबर 57 मधनं हे 6 गेले भावा, किती झाले 51. मग यम ची किंमत काढायची, गुणाकारातला 2 आला भागाकारात. मग उत्तर आलं तुझं 51/2. कुठं आहे असं, सी फॉर चंद्रा. पुढं नेक्स्ट. आता भावा ह्याच्यासारखा बोगस क्वेश्चन कुठला नसतो, घातांकात सगळ्यात बोगस क्वेश्चन कुठला. आता इथं ऑप्शन का नाही दिले तर तुला सांगायचं तो कन्सेप्ट काय, त्याचाच वापर इकडे केलाय. तर बघ दाद्या काय विषय, तुला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं, कुठल्याही संख्येचा घातांक 0 केले की डोळं झाकून 1 लिहायचं. कसं, डोळं झाकून, अजिबात थांबायचं, डायरेक्ट लिहून टाकायचं. मग सेम 5चा घातांक 0 1, 7चा घातांक 0 1, 9चा घातांक 0 1, मग 1 अधिक 1 अधिक 1 111. काय जण म्हणले मास्तरला काय बेरीज येणा झाली का, हा काय जण गडबडीत लिहायला बसल्या. ठीक आहे, तर 1 अधिक 1 अधिक 1 किती झालं 3 आहे. मग दाद्या ह्याचाच वापर इकडे करायचा आहे. तर बघ 5चा घातांक 0 काय झाला 1, 7चा घातांक 0 1, वजा 9चा घातांक 0 1 अधिक 11. आता इथं काय नाही वावड्या, त्याला हाय असं ठेव. छेदामध्ये आता गंमत, मी काय म्हणलं, कुठल्याही संख्येचा घातांक 0 केला की 1. मग भावा कसली पण भंगार भुंगार संख्या असू दे, म्हणजे असं दिलं वजा 7/3 दिला आणि त्याचा घातांक 0 केला, डोळं झाकून 1 लिहायचं. येड्याच्या भरात असं दिलं 2 गुणिले 3 गुणिले वजा 9 गुणिले 7 आणि मग ह्या सगळ्याचा घातांक 0 गप 1 लिह, गप. येते लक्षात. मध्ये काय कुटाणा झालाय अजिबात बघू नको. मग बघा लक्ष द्या, मग काय होईल, ह्या सगळ्याचा घातांक 0 म्हणजे काय असणार आहे 1, आणि इकडे भावड्या दिलंय काय 12चा घातांक m अधिक 3. येते लक्षात. मग चला आता एवढं वरच सोडून टाकूया. काय झालं, आता बघ काय जर म्हणले 1 अधिक 1 2, 2 म्हणणं 1 गेला 1, मग त्यापेक्षा अधिक 1 वजा 1 कट कर, 1 आणि 11 किती झालं 12, आणि छेदात काय नाही म्हणजे 1 असतो. आत्ताच सांगितलं जिसका कोई नाही होता उसका 1 होता है, घातांक बी आणि छेद बी. म्हणजे कसं भाऊ बघ, 5च्या छेदात काय नाही म्हणजे 1 असतं आणि 5/1 म्हणजे गप 5 लिहायचं. दुसरी गोष्ट, हा 5 नसून 5चा घातांक 1 आहे आणि 5चा घातांक 1 म्हणजे 5च. म्हणून म्हणलं जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. कोण, छेद आणि घातांक. ठीक आहे, छेद पण आणि घातांक पण. ठीक आहे, मग चला मग हे सगळं सोडवलं आलं 12, 12/1 म्हणजे 12, आणि इकडे 12चा घातांक m अधिक 3. मग आत्ताच सांगितलं ह्याच्या घातांकात काय नाही म्हणजे बावड्या 1 आहे.
1. मग चला आता घ्यायला हाताव. मग काय सांगितलं? बुडकासारखा, शेंडासारखा. बरोबर जर चिन्ह असेल, बुडका म्हणजे पाया, शेंडा म्हणजे घाता. चला मग काय होईल? 1 आणि इकडे m अधिक 3. मग मला m ची किंमत काढायची. मग अधिक 3 इकडे येऊन काय होणार? वजा होणार. मग भावा 1 मधनं 3 जात नाही, मग 3 मधनं 1 गेला 2, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, तर m ची किंमत किती आली? वजा 2. असं कुठं दिसतंय? बी फॉर बाहुबली. नेक्स्ट परत तसलं आहे द्या. ठीक आहे, तर बघ 3 चा घातांक 0 1, 5 चा घातांक 0 1, 7 चा घातांक 0 1. छेदामध्ये काय केले? 5 चा घातांक 0 1 असतो, 7 चा घातांक 0. अरे सॉरी तिथं भावानं गुणाकार आहे, मी चुकून काय केले? चुकून अधिक केलं फुलीच्या जागी. मग 5 चा घातांक 0 काय असतो? 1 गुणिले 7 चा घातांक 0 1च आणि 9 चा घातांक 0 सुद्धा 1च. मग 1 अधिक 1 अधिक 1 3 म्हण, नाहीतर 111 म्हणशील येड्याच्या भरात. मग काय जण म्हणले सर खाली मग 111 लिहू का हो? लिह, तू लिह आणि बस बघत त्याच्याकडे. मग काय होईल? 1 गुणले 1 म्हणजे 1 1 1 1 1 1 1 न किती पण वेळा गुण कर भावा 1 ला. मग 301 तुला आत्ता सांगितलं 3 असतं छेदात, काय नाही म्हणजे 1 आणि 3 राहिलेलं तरी चालतं छेदातलं. बघा आता इकडं काय दिले? 18 चा घातांक 0 काय असते? 1. पुढं 19 चा घातांक 0 परत 1, 20 चा घातांक 0. आता परत बावड्यामध्ये गुणिले दिले, मग गुणिले 20 चा घातांक 0 1 आणि 21 चा घातांक 0 1 आणि छेदामध्ये 4 चा घातांक 0 1 वजा 5 चा घातांक 0 1 आणि अधिक 3. आता भाई जरा थोडं कॅल्क्युलेशन व्यवस्थित कर. मग आता काय होतं? 1 अधिक पहिला गुणाकार असतो तुला माहित आहे, कंस भागू बेव बोडमास. मग काय 1 हाय असा 1 गुणिले 1 1 आणि अधिक 1. मग हे कसला 1 काय नाही म्हणजे अधिक आहे. मग अधिक 1 वजा 1 कटलं, छेदामध्ये काय आलं? मग 1 अधिक 1 अधिक 1 काय असतं? मग 3/3 कापाकापी कर, काय आलं? 1 3 1 अरे असं रे 3 1 3 3 1 3 आणि 1/1 म्हणजे काय असते? 1च असते. मग त्याला काय लिहायची गरज नाही, डायरेक्ट 1 लिहून टाकायचं. मग इथं उत्तर काय आलं? बी फॉर बजरंगबली की जय. आता लक्ष द्या व्यवस्थित. आता भाऊ इथं जरा थोडं एक मिस्टेक आहे. काय मिस्टेक आहे सांगतो हा. इथं का नाही दाद्या, तुला 12 नसून 12चा वर्ग दिलाय हा, तिथला 2 चुकून खाल्ला गेलाय. होतंय तसं कधी कधी माणसाकडनं, आहे का नाही? मग आता बरोबर आहे, बघ लक्ष दे. आता हे काय सोडवायचं आपल्याला? किंमत कुणाची काढायची भावा? एक्स ची. पण एक्स कसला आहे दाद्या? अधिक एक्स आहे. कसला आहे? असा तसा नाही, अधिक एक्स आहे. मग काय करणार तू? लय भारी, एक्स ची किंमत काढायची, एक्स ला जाग्यावर ठेवू तसंच, आणि 12चा वर्ग 144 नको करू. 12च्या वर्गाला मी 12 गुणले 12 म्हणू का? आणि ह्या एक्स बरोबर हे जे पाय आहे ह्याच्या बरोबर गुणाकारात जे 3चा वर्ग आहे ते इकडे येऊन भागाकारात होईल. मग 3चा वर्ग 9 लिहिण्यापेक्षा 3च्या वर्गाला मी लिहितो 3 गुणिले 3. आणि आता जेवढं कटते तेवढं काढता द्या. काय होईल? 3 चौंक 12 आणि 3 चौंक 12. मग आता काय मध्ये 4 चौक 16. थांब जरा, एक्स ची किंमत काढायची. बुडात काय आहे? 4 आहे. मग त्याला तसंच ठेव, 4चा घातांक एक्स आणि इथं 4 गुणले 4 काय असते? 4चा वर्ग असतो. मग काय झालं? पायासारखा घातांक सारखा असतो. मग एक्स ची किंमत काय झाली बावड्या? 2 झाली. एक्स ची किंमत काय झाली? 2 झाली. मग इथं 2 कुठं दिसतंय? परत बी फॉर बजरंगबली की जय. ये इकडं. आता दाद्या आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे आणि हो एक्स वर दिसतोय र. मग असू दे घे, काय भ्यायचं कारण आहे. बघ मग लक्ष दे काय होईल. आधी नियम आपला ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक एन. त्या नियमानुसार काय होईल? इथं 4चा घातांक
8 मध्ये ऍक्च्युली असायचे दाद्या 8 ह्या गुणाकारासाठी अधिक आणि मग कंसामध्ये वजा. काल आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोललोय मागच्या लेक्चरमध्ये. तर काय झालं, कंसाच्या बाहेर अधिक असेल तर आतलं जसंच्या तसं ठेवलं जातं. मग आत वजा 3 आहे तर बाहेर येऊन हायच राहतं. म्हणून ते 8 वजा 3 आहे आणि मग बाहेर x आहे. हे फालतू मध्ये केलंय ते डायरेक्ट वरच्यावर करून निपटून टाकायचं असते. आता दुसरी गोष्ट, इथं काय आहे 4 आहे तर इकडे 100% 4चं काहीतरी दिलं जातं. मग मी तुला काल काहीतरी सांगितलेलं 2चे घातांक 10 पर्यंत पाठ करायचे. मग आता 1024 काय असतो, 2चा घातांक 10 म्हणजे 1024 असतो भावा. ठीक आहे. मग आता सीन काय आहे, मग तुला मी सांगितलेला जेवढा 2चा घातांक आहे त्याच्या अर्धा 4चा असतो. मग ही 1024 जसंच्या तसंच राहणार. मग हा 2चा 10वा आहे तर 4चा असतो 5वा. असं का होतं, 4 म्हणजे परत 2चा वर्ग आहे आणि परत बाहेर 5 आहे. मग परत भावड्या ह्याला जर सोडवलं तर 2×5 10च होतं. म्हणून ते 1024 आहे असं येतं, 2चा घातांक 10. म्हणून काय त्यांना ठेवायला सांगितलेलं, जेवढा पण 2चा घातांक आहे फक्त सम मध्ये असू दे, विषम मध्ये असल्यावर लफडा होतो. ठीक आहे. म्हणून काय सांगितलं, सम मध्ये 2चा घातांक जेवढा पण आहे त्याच्या अर्धा 4चा असतो. मग 2चा 10वा म्हणजे 4चा 5वा. मग 2च्या 10ची जेवढी किंमत आहे तेवढी 4च्या 5ची असते. मग त्या नियमाचा वापर करून ह्याला मी लिहितो 4चा 5वा आणि बाहेर आहे 2. मग चला यांचा कार्यक्रम करून टाका. 8 मधनं 3 गेलो किती असते 5 आणि बाहेर x आहे. मग भावड्या इथं 5 दोन्ही काय झालं 10. बरोबर आहे का? हा. मग चला आता लक्ष द्या, एक सेकंद. 8 मधनं 3 गेल्यावर किती असते 5 असते. बरोबर आहे की? लक्ष दे. चल मग काय होईल, इथं काय होईल 4चा 5x बरोबर 4चा 10. बरोबर आहे. मग झालं काय, 4ला 4 सारखा तर काय होईल घातांक सारखा. मग इथं असं होणार 5x बरोबर 10. तर x ची किंमत हे गुणाकारातलं 5 काय होईल भागाकारात जाईल. मग 10/5 काय असते भावा 2. असं कुठं दिसतंय, ए फॉर अमरेंद्र. येते लक्षात. कॅल्क्युलेशन एकदा छानपैकी चेक करा. 8 वजा 3 5 बरोबर आहे x जसाच्या तसा. आणि दाद्या इकडं बाहेर काय केलं होतं हे ना 1024 म्हणजे 2चा 10वा आणि 2चा 10वा करायची गरज नाही, 4चा 5वा म्हणजे 10वा झाला आहे आणि 100% बरोबर आहे. ठीक आहे. लक्ष दे पुढं. नेक्स्ट. मग भावा पुढं बघ आता, लक्ष दे काय केले, 17चा तिसरा गुणिले 9चा यम बरोबर 153चा तिसरा. आता मला काहीतरी दिसायले पण तुला दिसलंय का नाही माहित नाही. ठीक आहे. मी पहिल्यांदा इज्जत मध्ये सांगतो मग शेवटी त्याच्याबद्दल बोलूया. मग परत आपल्याला यम ची किंमत काढायची. यमला जसाच्या तसा ठेवायचा आणि ह्या बाकीच्या द्यायचं हाकलून तिकडं. मग काय झालं 9चा घातांक यम. आता 153चा घन करशील येड्याच्या भरात, असा लांबडा लचक आकडा आहे ते बघ, एवढं नाही करायचं. मग काय करणार 153ला 3 वेळा गुणाकारात आणि आता ह्याच्या बरोबर जे गुणाकारात आहे ते इकडे येऊन भागाकारात होईल. कारण यम ची किंमत काढायची तर यमच्या जोडीला जे काही अंक आले ते सगळे हाकलून इकडे द्यायचे. मग 17चा घन करू नको, राहू दे. 17चा घन म्हणजे 17ला 3 वेळा गुणायचं असते. मग जेवढं कापायचं तेवढं कापून घे. मग काय होईल 17 परत 17 आणि 17 किती वेळा 9 आले 3 वेळा. मग झालं काय 9चा घातांक यम बरोबर 9 गुणले 9 गुणले म्हणजे 9चा घन. मग 9ला 9 सारखं तर यमची किंमत किती आली भावा 3 आली. किती आली 3 आली. मग माझं काय म्हणणं आहे, असं केलं चालतंयच किंवा पण सांग समजा हितो म्हणलं असतं 153चा घातांक 13 आणि तिथं 17चा 13. मग आता 153चा घातांक जर 13 आला तर त्या 153 गुणिले 153 असं 13 वेळा येणार काय, दिवस पुरण का तुला? अजिबात नाही पुरत. म्हणून काय करायचं, ह्याला दुसरं आपण असं केलं असतं. कसं बघ, लक्ष दे इकडे जरा. आपण इथं काय करूया, नीला समंदर घेऊया. ह्यालाच मी असं केलं असतं 17चा तिसरा 9चा यम
बरोबर 153चा घन. मला यमची किंमत काढायची, त्याला जाग्यावर ठेवलं असतं 9चा घातांक यम आणि इकडे 153चा घन आणि इकडे खाली 17चा घन आला असता. आता काही टक्के म्हणताल घनला घन काटला, तसं कापू नको रे भावा, त्रास होईल. हा, तसं कटत नसते, ती सेम संख्या थोडी. मग काय होईल? मग तुला एक दुसरा नियम सांगितलेला. कुठला दुसरा? बघ, नियम असा होता, ए छेद बी चा घातांक यम असेल तर काय होणार? ए चा घातांक यम आणि बी चा घातांक यम. मग मी त्यावेळेस असं बोललेलो, जर ह्याच्यापासून हे बनत असेल तर माघारी हे बनलंच पाहिजे, आहे का नाही? मग मी काय म्हणतोय, मग जेव्हा घातांक दोघाचा सारखा आहे त्याला एकदाच असं लिहायचा बाहेर आणि या दोघाला लिहायचं अंशाने छेदात. मग सेम इथं असं करायचं दाद्या. मग काय होईल? 153 छेदात 17 आणि बाहेर हे 3 एकदाच टाकून देतो. मग आता आपलं ठरलंय तसं करून टाक. कसं ठरलं? 1790. मग झाले की इथं 9चा यम आणि 9चा 3, 9ला 9 सारखं, तर यमची किंमत किती आली भावा? 3 आली. 3 येते लक्षात. मग इथं उत्तर काय आलं? सी फॉर चंद्रमुखी. माझं काय म्हणणं आहे, ही एक झालं, अजून एक करता आला असतं, पण तेवढे नियम डोक्यात आला पाहिजे. कसं केलं असतं भावा? बघ, लक्ष दे. मी ह्याला काय करतो, जरा डायरेक्ट बारकं करून टाकतो. लय मोठं दिसायले ना, आहे का नाही? ह्याला जरा थोडं बारीक करूया. अरे कुठे गेला? हा, बघ आता. ओके. हा, मग मी काय करतोय आता, ह्याला अजून एक करता आलं असतं मला. काय? बघ, तुला एक आणखीन एक नियम सांगितला बावड्या. कुठला सांगतो? 1 मिनिटात सांगतो. हा, असं सांगितलं. कसं? ए चा पण यम आहे आणि बी चा पण यम आहे. दोघांचा घातांक सारखा आणि पाया वेगवेगळा असला तर मी ह्याला काय करू शकत होतो? डायरेक्ट ह्या यमला लिहित होतो आणि ह्यात दोघाचा गुणाकार लिहित होतो. येते लक्षात? मग मला सांग, 153, 17 आणि 9चा गुणाकार किती आहे? 153 आहे. मग भाऊ तसंच हिथं 3 आहे. मग ह्या यमच्या जागी जर मी 3 ठेवलं असतं तर काम तमाम झालं असतं का नाही ह्या नियमानुसार? म्हणजे झालं असतं काय, हे 3 मी एकदाच बाहेर लिहितो आणि तर 17 90 किती झालं असतं? 153 आणि इकडं ऑलरेडी 153चा घन आहे. मग ह्याला हे सारखं. मग भाऊ यमची किंमत काय ठेवलं असं होतंय? 3. मग असं डायरेक्ट एवढ्यात उत्तर झालं असतं. ठीक आहे, विचार कर. बरं वाटलं? ठीक आहे, नाहीतर इज्जत मध्ये हायच. बघ पुढं काय केलंय, 256चा वर्ग 64चा घन आणि त्याचा यम दिलाय आणि यमची किंमत विचारली. आता तुला मी काय सांगितलं, आपल्याला किंमत कोणाची काढायची? यमची काढायची. मग यमची किंमत काढत असताना यमच्या बुडक्याकडे लक्ष दे, 64चा घन दिलाय म्हणजे 64 दिसायले. मग इकडे 64चं काय दिसतंय का? मग 64ला आपण कशा कशात लिहू शकतो? आधी इकडे 64ला एक तर तो 8चा वर्ग किंवा 4चा घन किंवा 2चा 6वा. येते लक्षात? मग या 256ला काय लिहू शकतो? 8चं तर काही लिहिता येत नाही, पण मला माहित आहे 16चा वर्ग आहे, नाहीतर 4चं काय तर होईल आणि 2चा 8वा आहे. मग 2चा 8वा म्हणजे 4चा 4था असतो. आत्ताच बोललो. येते लक्षात? मग मी याला डायरेक्ट लिहू का? ह्या 256ला काही जण म्हणले सर डायरेक्ट नाही जमत, पण 256 म्हणजे 16चा वर्ग तरी माहिती आहे का? चल लिह 16चा वर्ग. आणि ही बाहेरचा जी काही 2 आहे ना त्याला डायरेक्ट इग्नोर करायचा. डायरेक्ट इग्नोर. आणि फक्त आता 8 लक्ष दे, 256 म्हणजे 16चा वर्ग, पण हे 16चा काही संबंध नाही म्हणून या 16ला परत लिह 4चा वर्ग आणि इकडचा परत मध्ये कंस लावायचा बरं का, आणि हे बाहेरचा 2. मग चला काय झालं, ह्याला मी लिहिणार 4चा 4था आणि बाहेरचा दुसरा आहे म्हणजे 256ला मी 4चा 4था लिहू शकतो का नाही? मग डायरेक्ट लिहून टाकायचं होतं इथं 4चा 4था आणि बाहेरचा 2 हाय असा. परत 64चा घन, मग या 64ला मी लिहिणार 4चा घन, त्याच्या बाहेर परत 3 आहे आणि त्याच्या बाहेर परत 2 बसलाय रे. मग चला काय झालं इथं, 4चा 4 दुनी 8 झाला आणि इथं 4चा 3 त्रिक 9 गुणी ह्या सगळ्याचा गुणाकार कर बाबा. काय होईल? 3 त्रिक 9 गुणिले यम 9 यम. मग चला झालं. बुडका सारखा शेंडा सारखा, बुडका सारखा
शेंडासारखा म्हणजे पायासारखा असेल, मध्ये जर बरोबर चिन्ह असेल तर डायरेक्ट काय करतो, घातांक सारखा असतोय. म्हणून 8 बरोबर 9 यम आहे. मग काय झालं, यमची किंमत, मला यमची किंमत काढायची, मग हे गुणाकारातला येईल भागाकारात. मग यमची किंमत काय होणार भावड्या, 8/9. आता तो म्हणणार ऑप्शन मध्येच नाही, रडू नको, ते चुकून झालेलं आहे. ठीक आहे, तर हे जे 9/8 आहे ना, एक तर ते नाही तर हिथं घे, कुठं तर कर. हे फॉर अमरेंद्र मन, ते चुकून झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजून घ्या जरा. ठीक आहे, तर बघा, लक्ष द्या पुढं. नेक्स्ट बघा, आता मला यमची पुन्हा एकदा किंमत काढायची आहे आणि असलं गंधत काहीतरी आकडं दिलेलं आहे. तर कसं सोडवणार ह्याला, मग काय करणार भावा, बघ परत तेच विषय. मग एक काम कर, ही 9चा जो काही घातांक एक तर वर घे किंवा इकडे घे, कुठे घ्यायचा तू सांग. वर गेला तर ह्या सगळ्याचं चिन्ह बदलणार आणि इकडे गेले की डायरेक्ट गुणाकार देणार. जाऊ दे पलीकडे, मग काय होईल, 9चा घातांक 2m अधिक 5 आणि इकडं ऑलरेडी 9चा घातांक m वजा 9 आहे आणि ही जी भागाकारातला आहे इकडे गेले की गुणाकारात होतं, या 9चा घातांक 3m वजा 6. ओके, मग काय झालं, हे जसंच्या तसं ठेवायचं. 2m अधिक 5 बरोबर 9चा घातांक. भावा मध्ये जर पायासारखा मध्ये गुणाकार तर घातांकाची काय असते, बेरीज असते. मग होणार काय, m वजा 9 गुणिलेसाठी अधिक पुढचं हायस राहील, वजा असतं तर ह्या दोघांची चिन्ह बदलली असते, कारण हे कंसात जातं मग. ठीक आहे, त्यामुळे हे अधिक असल्यामुळं जसंच्या तसं ठेवूया चिन्हासहित. मग आता एवढं सोडवता द्या. मग तुला माहित आहे पायासारखा तर घातांक अक्काच्या अक्कासारखा होतोय का नाही. आता कशालाही करतो, डायरेक्ट करूया. हे सारखं तर डायरेक्ट वरचं अक्क सारखं. मग होणार काय, 2m अधिक 5 बरोबर m अधिक 3m किती असते, 4m आणि वजा 9 वजा 6 किती झालं, समान चिन्ह बेरीज, 9×6 15 आणि मोठ्या संख्येची नसते. मग भावा मोठा यम इकडे आहे तर त्या बारक्याला इकडे घेऊन ह्याला तिकडे जाऊ दे. मग होणार काय, वजा 15 तिकडे जाऊन अधिक होईल आणि तिकडचं जे अधिक 2 आहे ते इकडे येऊन वजा 2 होईल. मग भावा झालं काय, 15 आणि 5 झालं 20 बरोबर 4m मधनं 2m गेल्यावर किती राहतात, 2च m राहतात. मग मला m ची किंमत काढायची आहे. मग हे गुणाकारातलं 2 भाकारात गेलं, मग 20 ला जर 2 न कापल्यावर किती येतं भावा, 10. माझं कुठं आहे, डी फॉर दिलजले. नेक्स्ट आता इकडं तसंच काहीसं, तर बघ m ची किंमत काढायची आणि ही जी स्टेप आहे ना बावडे, ही ताऊ कापातच केली असेल आहे का, तेच आहे. मग डायरेक्ट करून टाक ना, मध्ये गुणाकार आहे, पायासारखा घातांकाची बेरीज, तर काय होणार, 7चा घातांक 2x अधिक 6 आणि मध्ये गुणिले असल्यामुळे डायरेक्ट अधिक आणि अधिक आल्यामुळे पुढचं जसंच्या तसं ठेव, काय बदल करू नको त्यात. आणि इकडे 7चा घातांक 3m वजा 12. आता जेवढं कापाकापी होते तेवढी छानपैकी करून घे. चल लक्ष दे, हे कसलं आहे, वजा 2x आहे आणि हे 2x कसलं आहे, काय नाही म्हणजे अधिक असतं, तर हे अधिक 2x वजा 2x कटलं. मग इकडे राहिलं काय, 7चा घातांक 6 आणि 6 काय असते बावड्या, 12. मग इकडे काय आहे, 7चा घातांक 3m वजा 12. मग भाऊ मला कळलं इथं पायासारखा आहे, मध्ये बरोबर चिन्ह आहे, तर घातांक पण काय असतोय, सारखा असतोय. मग काय झालं, 12 बरोबर 3m वजा 12. मला m ची किंमत काढायची, हे वजा 12 इकडे येऊन अधिक होईल, 12 अधिक 12 काय असते हो, 24. मग 3m ची किंमत 24 आहे. मग भाऊ मला m ची किंमत काढायची र. मग मी काय करणार, m बरोबर हे गुणाकारातला 3 इकडे भागाकारात टाकून दे. मग 24 ला जर 3 न कापलं तर किती येते र, किती येते सांग बर, 3 8 24. मग m ची किंमत काय आली, 8. बी फॉर बजरंगबली की जय. नेक्स्ट आता भावा हे जे पॉइंट वाला दिसतंय ते बघून घ्यायचं अजिबात कारण नाही. परत सेम रूल आहे, तर सेम तेच विषय, गणित तेच या लागल्यात. आणि मी परत एकदा सांगायली, आपण काय करायलोय, एकदम बेसिक पासून असं चाललोय, असं येते लक्षात. आता इथनं पुढच्या पार्ट मध्ये अजून चांगली गणित बघायला भेटतील आणि हे सगळं एकदा बेसिक झाल्यानंतर पेपरामध्ये एकदम जे काही गंदी गणित आली होती, असं घाम फोडणारी गणित आणि त्याला कसं हवेत उडवायचं ते बघायचंय. त्यासाठी तुला आधी सगळ्या बेसिक गोष्टी माहित पाहिजे.
त्याच गोष्टी माहित नसतात तर मग तिथं परत तुला प्रत्येक जागी वाटणार हे कसं आलं ते कसं आलं असं डोक्यात येणार. येते लक्षात. आणि आपण जे काही मागच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल घेतले किंवा ह्या लेक्चरमध्ये जे काही एक्झाम्पल घेतोय हे जी डायरेक्ट पीडीएफ पाहिजे असेल तर तो आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रा, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. त्या चॅनलला जाऊन जॉईन कर आणि जे काही पीडीएफ भेटतात त्या तिथनं डाउनलोड कर आणि बावड्या त्याची जरा प्रॅक्टिस कर. येते लक्षात. दुसरी गोष्ट, आपण पुढे जाऊन टेलिग्रामला एकदम खतरनाक मटेरियल देणार आहे. सगळ्या गोष्टी स्टेप वाईज होणार आहे. त्या आपण आत्ताशी सुरुवात केली ह्या सगळ्या गोष्टीची. तर तुम्ही फक्त काय करा, असंच सहकार्य करा आणि जे काही मटेरियल दिले तू जास्तीत जास्त सराव कर, तुला फायदा होईल. येते लक्षात. पुढे बघ आता गणितव्य काय दिले, 5चा घातांक 0.25 दिलाय पण इथं 125 दिलाय आणि तुला माहित आहे मध्ये गुणिले असेल तर पायासारखा असेल तर घातांकाची बेरीज वगैरे करता येते. मग लपडा काय झालाय, इथं 125 आहे इथं 5 आहे मग 5चं 125 करू शकत नाही पण 125 ला मी 5 मध्ये लिहू शकतो का, तर 125 काय 5चा घन. मग चला काय होईल, 5चा घातांक इथं 0.25 हे गुणिले तसंच मग ह्या 125 ला मी लिहिताना लिहितो 5चा घन आणि बाहेरच्या साईडला आहे 0.25 आणि परत छेदामध्ये काय आलं, आता 1296 काय लोकांच्या डोक्यात आलं असेल, साहजिक काय येऊ शकतं, एवढं भलं मोठं बघितलं दुखल ना. मग त्याला काय करायचं, थोडं ऑप्शन कडे नजर फिरवायची, 6 5 5 6 5 6 25 36 म्हणजे 6चं काहीतरी दिसायले, 36 पण 6चाच आहे ना, मग 6 मध्ये काहीतरी कन्वर्ट आहे, मग 6चा काय आहे तेवढा बघायचा. मग आता ज्याला नाही माहित, ज्याला थोडे वर्ग बिर्ग पाठ आहे त्याला दिसतंय हे 1296 म्हणजे बावड्यांनो काय आहे 36चा वर्ग आहे. आता काय जर म्हणले सर बळच माझं 10-20 पर्यंत वर्ग पाठ आहे, तू लय लांब गेला 36 पर्यंत, मग आम्ही काय करायचं, सोडून द्यायचं, पोलीस बिलीस कॅन्सल करावं लागते का आम्हाला, अजिबात कॅन्सल होत नाही. फक्त तू थोडं एक काम कर, मग आता थोडं सांगितलं तसं हे 6चं काही ना काहीतरी आहे, मग तो 6चा कितवा ते जर शोधायचं असेल तर तुला थोडं काय करायचं, ह्यांचे फॅक्टर पाडायचे म्हणजे त्याला आपण अवयव म्हणतो. ते कसे पडतात ते बघ. ह्या 1296 ला मी इथं लिहितो आणि परत काय करायचं, 2 अशा लाईनी हाणायच्या आणि मला 6चा कितवा आहे बघायचं. हे 6 कुठं आला इकडे बघून मी सांगायला, मग 6चा कितवा आहे बघायचं, तर 6चा पाहिजे म्हणून 6 6 6 न कापत सुटायचं. मग इथं 6चा पाडा मग 6 दुनी 12 6 1 6 आणि तर 6 6 36 परत 6 न काप 6 3 18 राहिलं 3 6 6 36 परत ह्याला 6 न काप 6 6 36 आणि परत इथं 1 येस्तोर कापायचं, परत 6 1 6. मग आता इथं साईडला 6 6चे किती आले त्या किती दिसतात, 6 6 4 वेळा आले म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 या सगळ्यांचा गुणाकार असतो. 4 वेळा केला की बरोबर 1296 येते. म्हणून मी आता डायरेक्ट लिहितो हा जो 1296 आहे ना 6चा घातांक 4 आहे आणि बाहेर आहे 0.1 गुणिले परत इथं 6चा घातांक 4 आणि बाहेर आहे 0.15. मग दाद्या आता ह्या दोघांचा कार्यक्रम करून टाक बर चटकन चल. मग इथं काय होणार, 5चा घातांक 0.25 गुणिले इथं काय होणार, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. मग शाळेत बाईनं काय शिकवलेलं, जर मध्ये दशांश चिन्ह आलं गुणाकार करताना पहिल्यांदा दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. मग 25 त्रिक काय असते बावड्या, हे 5 तसंच राहील, 25 त्रिक 75. मग इथं 2 घरं सोडून दशांश चिन्ह तर इकडं पण 2 घरं सोडायची. मग काय होणार 0.75 आणि छेदामध्ये ह्या दोघांचा गुणाकार कर आता सांगितलं तसं काय होईल 0 4 4 1 4 आणि 1 घर सोडून दशांश चिन्ह दे आणि इथं 6चा घातांक 15 चौक 60 म्हणजे 0.60 ली किंवा 0.6 ली एकच असतं ते. मग चला आता परत नियम माहित आहे, पायासारखा मध्ये गुणाकार घातांकाची बेरीज असते. मग इथं काय होणार 5चा घातांक 0.25 अधिक 0.75 छेदामध्ये 6चा घातांक 0.4. आता बघ तुला मी मागे एक गोष्ट सांगितलेली, परत एकदा सांगतो. कुठली गोष्ट होती भाऊ, इथं जर मी असं दिलं ना 0.5 तर हे 0.5 असून त्याच्या पुढे अजून बरंच काय असतं, ते काय असतं 0 असतात, मोकार 0 असतात. 1 किलो वजन करायचे 0 लावायचे, परत किती पाहिजे तेवढे लाव आणि ह्या पुढच्या 0ची काही किंमत नाही, त्यामुळे त्याची किंमत नाही, त्यामुळे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. येते लक्षात सिच्युएशन नुसार. मग त्यामुळं हे पुढचं 0 लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी चालेल, मग इकडे लिहिला तर मग इकडे लावायचा. येते लक्षात. म्हणून मी काय करतो याला
डायरेक्ट आता देत नाही. मग काय होईल इथं 6चा घातांक 0.4 अधिक 0.6. चला आता यांचा कार्यक्रम करूया. मग 0.25 अधिक 0.75 किती येतं 1. ते काही जण म्हणले परत कसं आलं बावड्या, तुला जर अशा प्रत्येक स्टेपला असं प्रश्न पडत असत हे कसं ते कसं, मग मला असं वाटतं तू करतोय कसं, अभ्यास नेमका करतोय कसं, प्रत्येक ठिकाणी हे कसं. तर भाऊ काही बेसिक गोष्टी थोड्या माहित पाहिजे त्या. ठीक आहे 10वी 12वी पास झाल्या ना, भले कसा कॉप्या करून होऊन पण झालाच ना, मग थोडी तरी अक्कल असं ना आपल्याला आहे का, त्यामुळे ते थोडं थोडं कळतं पोराला आहे का नाही. नसल कळत तर माझा इलाज नाही, मग तुझ्यासाठी करावं लागेल इज्जत मध्ये. मग 0.75 5 आणि 5 10 7 आणि 2 9 1 10 हातचा इकडे आला 1 आणि 1.00 म्हणजे 100 ना. आत्ताच सांगितलं पुढे किती पण शून्य लाव काही किंमत नाही एकदा दशांश आल्यावर, म्हणून 1. मग याचं उत्तर 1 आहे. कसं कोणाचं 0.25 अधिक 0.75 1 असते. आणि इथं पण 6चा घातांक 0.4 अधिक 0.6 असं केलं तसं मांडून बघ 1 येते 1.0 म्हणजे 1 येते. मग भावा आत्ताच सांगितलेलं कुठल्याही संख्येच्या घातांकात काय नाही म्हणजे 1 असतं, आणि 1 असल्यावर लिहिलं नाही तरी पण चालतं. मग 5चा घातांक 1 5 आणि 6चा घातांक 1 6. मग 5/6 कुठं आहे भावा, शी फॉर चंद्रा. पुढं इकडं जे केलं सेम टू सेम इकडं, सेम टू सेम इकडे बघ, लक्ष दे काय केलंय. आता 27 9 27 म्हणजे मला कळलं हे काय आहे 3चं काही ना काहीतरी आहे. मग काय आहे ते बघ. 27 म्हणजे काय भावा 3चा घन आहे आणि बाहेर आहे 0.28 गुणिले 9 म्हणजे काय आहे 3चा वर्ग आणि परत बाहेर 0.08 आणि छेदामध्ये 27 ला मी 3चा घन लिहू का द्या. ओके मग चला आता इकडे केलं त्या टाइप मध्ये 3 ला 3 तसंच ह्या दोघांचा गुणाकार कर 28 त्रिक 84 आणि 2 घरं सोडून दशांश नाही तर इथं लावून टाक आणि इकडे वर काय होईल 8 दुनी 16. मग भावा 16 आणि 2 घरं सोडून दशांश 0.16 होते गिर आणि छेदामध्ये काय 27 म्हणजे 3चा घन आहे ते तसाच राहू दे, त्याला काही छिडू नको. काय करणार त्याला, चल आता इकडे सांगितलं तसं 3 ला 3 मध्ये गुणिले घातांकाची बेरीज आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं भावा 0.84 अधिक 0.16 या दोघाला गोळा कर 1.00 म्हणजेच 1 येणार आहे आणि छेदामध्ये 3चा घन आहे दाद्या. मग आता मागाशी पण सांगितलं तर परत सांगतो ह्या 3च्या एकामधनं ह्यातला 3चा 1 गेला राहिले किती 3चे 2. मग वर काय नाही म्हणजे 1 आहे आणि 3चा वर्ग म्हणजे काय असतो 1/9 असं कुठं दिसतंय. ए फॉर आशिक. नेक्स्ट आता हे जे आहे ना ऑलरेडी आपण पहिल्यांदा कालच्यातलं चुकून इकडे गणित आले. ठीक आहे आले तर आले तर कार्यक्रम करून टाकायचा, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघ लगेच उडून टाकू. काय दिले वजा चिन्हाचा विचार केलाय म्हणून जरा थोडं बघूया, नाही तर तुलाच दिलं असतं होमवर्कला आहे की नाही आणि तू सोडलं असतं मला माहिती आहे. बघ मग काय केलंय एचा घातांक -5 ह्या भागिलेसाठी वजा असतं दाद्या आणि हे -8 कंसात लावायचं. नियम काय सांगतो एचा घातांक यम भागिले एचा घातांक n. येतं लक्षात. तर काय होईल असं असेल तर काय होतं मध्ये भागाकार असेल तर घातांकाची काय असते वजाबाकी. मग यम मधनं n गेला हाय असा. मग तसंच दाद्या ह्या भागिलेसाठी हे वजा होतं पुढचा हाय असा तसंच. मग चला आणि इकडे एचा यम हायच. मग काय होईल एचा -5 राहिला आणि तुला शाळेत बाईंनी शिकवलं काय शिकवलं कंसाच्या बाहेर जर वजा असेल तर आतलं चिन्ह बदलतं, पण कंसाच्या बाहेर आत अधिक असेल जसं मगाशी केलं कंसाच्या बाहेर जर अधिक असेल आतलं चिन्ह जसंच्या तसं ठेवायचं. इथं जर अधिक असतं तर हे -8 हाय असायला असतं, पण कंसाच्या बाहेर वजा असला की आतलं चिन्ह बदलते. मग -8चं झालं +8. भावा मग उत्तर काय येते बघ -5 अधिक 8. आता काही जण 3 म्हणतात, काही जण -3 म्हणतात, काही जण 13 आणि काही जण काय भलतच म्हणतात. तर जरा थोडं डोकं वापर, एवढाच विचार कर ह्या 5 ला वजा चिन्ह आहे 8 ला अधिक आहे. दोघांचं चिन्ह जर विरुद्ध असेल तर विरुद्ध म्हणजे एकाचा अधिक आणि दुसऱ्याचं वजा. विरुद्ध असेल तर कायम वजाबाकी होते आणि वजाबाकी करताना मोठ्या संख्येतनं बारकी संख्या वजा करायची असते दाद्या.
मग काय होईल 8 मधनं 5 गेलं 3 मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक मग इथं काय होईल मग झालं बुडका सारखा शेंडा सारखा. मग चला यम ची किंमत किती आली 3 कुठं आहे ए फॉर तसं नाही अमरेंद्र बघा यमचा घातांक एक्स किंमत पाहिजे एक्सची किंमत आता तूच ठरव किती असेल एक्सची किंमत असं ठरवू नको सोडून बघू आहे की नाही. काही जण म्हणले सर आता कशाला तुम्ही काढताय जुन्या आठवणी मी काय बोलतोय तू काय विचार करतोय बघ बाबा तू आता ये पुढं काय केलं सेम इथं केलं ते यमचा घातांक 3 भागिलेसाठी वजा आणि हे वजा कंसामध्ये डायरेक्ट त्या स्टेपवर आला तर मला लय आनंद होईल पण पहिलं चाललंय इज्जत मध्ये इज्जत लय महत्वाचे. मग इकडं यमचा घातांक एक्स मग दाद्या 3 वजा 3 आहे मग काय करतो आपण कंसाच्या बाहेर वजा असल्यामुळे आतल्या चिन्ह बदललं आणि इकडं आला एमचा घातांक एक्स इथं यमचा 3 अधिक 3 6 यमचा घातांक एक्स यमला एम सारखं तर भावड्या एक्स ची किंमत काय झाली 6 आणि असं कुठं दिसतं या सी फॉर कट्टाप्पा. ओके आता नेक्स्ट तर बघा मित्रांनो आपण काल जी काही गणित घेतली होती त्याच्या पुढनच आज कंटिन्यू केली ती. आता आज हा जो काही पॉइंट इथं संपलाय हिथनं पुढची लेवल आपण उद्या घेणार म्हणजे ह्याच्यापेक्षा पण खतरनाक अजून सुरुवातीला असं चालू आहे विषय तर ह्याच्यापेक्षा पण खतरनाक गणित आपण उद्या बघणार आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या लेक्चरला. तर तुम्ही परत ते जे काही आपण घातांक व करणी नावाची एक प्लेलिस्टच बनवतो युट्यूबला तर ती तुम्ही सगळी एकदा बघून काढा. कुठल्या पण पेपरला उतरला की घातांकामध्ये परत भावा कधी शॉर्ट होणार नाही येते लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे काय आज गणित बघितलेले आहेत आज जे काही गणित बघितले ते गणित जर सगळी तुला परत हायाची पीडीएफ पाहिजे असेल तर भाऊ तू काय करणार आपलं टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. आता काही लोकांची कंप्लेंट आहे सर आम्ही ते चॅनल सर्च केलं दिसना झाले हो कुठं जाते काही समजना झाले. मग त्या लोकांसाठी आपण लय तुला त्रास नाही झाला पाहिजे डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक देतोय तिथनं डायरेक्ट ओपन कर डायरेक्ट चॅनल पाशी पोहोचतोय जॉईन कर आणि आतापर्यंत जेवढे पण आपण युट्यूबला मोठे व्हिडिओ टाकलेत त्या सगळ्यांच्या पीडीएफ तुला बघायला भेटतील त्या सगळ्या डाउनलोड कर आणि छानपैकी प्रॅक्टिस कर येते लक्षात. आणि आजचं लेक्चर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं 100% कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.